आपल्या या गावात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली। या अशा सह्याद्रीच्या कुशीत आपलं छोटस वसलेलं गाव, आणि खरंच आपण सर्व भाग्यशील आहात की ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड झाली, स्वराज्याचं स्वप्न साकार झालं। आणि अशा या भागात आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम, ही शिवजयंती साजरी करत आहात। प्रथमतः आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन। आमचे मित्र शिवश्री सतीश उकडे सर यांच्या सोबत येण्याचा योग आला। खरं तर त्यांना आपलं ऐकायचंय, परंतु पाऊस म्हणजे सर्वच शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा विषय। आपल्या भागात पाऊस जास्त पडत असेल, परंतु आमच्या भागामध्ये दुष्काळ, कधी पाऊस, हे चक्र नेहमी सुरू असतं। आणि शिवकालीन काळामध्ये शिवाजी महाराजांनी हाच दृष्टिकोन ठेवून प्रत्येक किल्ल्यावर तलाव बांधले। पाऊस पडत नाही, पाऊस नाही पडल्यावर शेतकरी बांधवांच्या मनाचे काय हाल होतात। थोडीशी भावना आपल्या समोर एका छोट्याशा कवितेच्या रूपाने बांधतो। जळे उन्हात भिजून मायेच दिया दाना, जळे उन्हात भिजून मायेच दिया दाना, येई डोळ्यात भरून तरी पाऊस भेटना, तरी पाऊस भेटना, जळे उन्हात भिजून मायेच दिया दाना, पाणी पावसाची आस उभ्या घराला दाराला। पाऊस नाही पडल्यावर शेतकरी कसा हवालदिल होतो, ते दुःख, ती आस। पाणी पावसाची आस उभ्या घराला दाराला, झाला बेईमान झरा नाही उंदका ढगाला, नाही उंदका ढगाला, गेला वनवा जाळून मग उरात वेदना, गेला वनवा जाळून मग उरात वेदना, येई डोळ्यात भरून तरी पाऊस भेटना, तरी पाऊस भेटना, किती करू मशागत मोती पिकना शेतात। शेतकरी राजा रात्रदिवस कष्ट करतो, आणि कष्ट करून जर शेतामध्ये मनात साखर पीक येत नसेल तर खूप दुःखी होतो। किती करू मशागत मोती पिकना शेतात, काय पाखरांना देऊ इथं गिधाड येतात, इथं गिधाड येतात। गिधाड म्हणजे सावकार, कर्ज काढलेलं असतं बियाणं करायला,